आता बातमी बच्चू कडूंची आहे। अखेर बच्चू कडूंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, पण प्रहार पक्ष त्यांनी शिवसेनेत विलीन केला नाही। सामाजिक संघटना म्हणून प्रहारचं काम सुरू राहील असं बच्चू कडू म्हणालेत। तर बच्चू कडूंचे प्रतिस्पर्धी भाजपचे आमदार प्रवीण तायडेंनी बच्चू कडूंवर जोरदार टीका केली आहे। कारवाईपासून वाचण्यासाठी बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेल्याचं तायडेंनी म्हटलंय। पाहूयात। सत्तेसोबत तुम्हाला सत्तेशिवाय करमत नाही। आताही तुमच्या ज्या विविध चौकशा लागणार होत्या त्याच्या संदर्भात तुम्हाला वाटलं की आपला बचाव झाला पाहिजे, सत्तेसोबत तुम्ही राहण्याचा प्रयत्न करत आहात। बच्चू कडूंनी अखेर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्जही भरला। त्यामुळे शिवसेनेचा झेंडा हाती घेण्यासोबतच बच्चू कडूंची विधान परिषदेवर आमदारकी सुद्धा पक्की झाली। बच्चू कडूंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला असला तरी प्रहारचं विलिनीकरण केलेलं नाही। विलिनीकरणाची अट शिंदेंच्या शिवसेनेनं ठेवल्याची माहिती होती, मात्र प्रहार पक्षाला विलीन न करताच बच्चू कडूंनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आणि प्रहार आता सामाजिक संघटना म्हणून काम करेल असं त्यांनी म्हटलं। दिव्यांगाचं बळकटीकरण असेल, मंत्रालयाचं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं असेल, शेतकऱ्यांची मजुरांची असेल, हमी भावाची लढाई असेल, आमच्या विधवा भगिनीची लढाई असेल, कामगारांची लढाई असेल आणि युवकांच्यासाठी एक वेगळं धोरण, या सगळ्या बाबतीत ही चर्चा झाली आणि मुद्द्यावर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे। प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पावलं टाकन, पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। राजकीय जे काही लढाई आहे, शिवसेना वाढवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल ते आपण करणार आहात। त्याचबरोबर एक प्रहार जी सामाजिक संघटन आपलं आहे ते सामाजिक संघटन आहे आणि ते देखील आपल्या शिवसेनेसोबत जोडतोय आपण, त्यामुळे त्यालाही बळ मिळेल। विधान परिषदेच्या आमदारकीसह येत्या काळामध्ये बच्चू कडूंना मंत्रिपद सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। बच्चू कडूंच्या रूपाने पश्चिम विदर्भात शिंदेंच्या शिवसेनेला आक्रमक असा चेहरा मिळालाय। 2024 मध्ये अचलपूरमध्ये पराभव झाल्यानंतर बच्चू कडूंचं पुन्हा राजकीय पुनर्वसन झालं, त्यामुळे राजकीय दृष्ट्या दोघेही फायद्यातच आहेत। विशेषतः अचलपूरमध्ये बच्चू कडूंची राजकीय लढाई ही भाजपसोबत झाली, कारण भाजपच्या प्रवीण तायडेंकडूनच त्यांचा 12,000 मतांनी पराभव झाला होता। आता महायुतीच्या माध्यमातून बच्चू कडू शिवसेनेचं काम करतील। दुसरीकडे अमरावतीमध्ये राणा पती पत्नी विरोधामधला बच्चू कडूंचा सामना सुद्धा सर्वश्रुत आहे, त्यामुळे अमरावती जिल्ह्यातल्या राजकीय समीकरणाची दिशा येत्या काळामध्ये दिसेल। सत्तेपासून महाविकास आघाडीत सुद्धा तुम्ही सत्तेसाठी त्यांच्यासोबत गेले होते आणि तुम्हाला कुणकुण आधी लागली होती की सत्ता परिवर्तन होणार आहे म्हणून तुम्ही गुवाहाटीला गेले होते। त्याच्यानंतर तुम्हाला 2.5 वर्ष मंत्रिपद भोगलं, त्याच्यानंतर तुम्ही आता परत महाविकास आघाडीसोबत गेलेले असताना भारतीय जनता पार्टी, सन्माननीय मोदीजी यांच्यावर, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर टीका करून तुम्ही तुमचा उल्लेख सरळ करण्याचा प्रयत्न केला। परंतु तुम्ही सत्तेसोबत राहिलेले लोक आहे, सत्तेसोबत तुम्हाला सत्तेशिवाय करमत नाही आणि आताही तुमच्या ज्या विविध चौकशा लागणार होत्या किंवा लागणार आहेत त्याच्या संदर्भात तुम्हाला वाटलं की आपला बचाव झाला पाहिजे म्हणून तुम्ही सत्तेसोबत तुम्ही राहण्याचा प्रयत्न करत आहात। आज जी तुम्ही संघटना, सामाजिक संघटना बाजूला ठेवलेली आहे तर ती फक्त वेळ आल्यावर फनाकाळासाठी ठेवलेली आहे, कारण तुम्हाला फनाकाळाची वेळ येणार आहे। तुमचा स्वभाव आहे तो की तुम्ही एकासोबत कुणासोबत टिकत नाही। मला असं वाटतं राजकारणामध्ये वेळेनुसार आणि मला वाटतं आधी ते शिवसैनिक होतेच आणि शिवसेनेमध्ये गेले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे। आणि राजकीय वैर हा कायम कधी नसते। महायुती धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे। महायुतीच्या धर्मावर युती धर्म पाळला, पूर्ण ताकदीने आम्ही काम करू आणि विकासाचं विजन घेऊन समोर जाऊ। बच्चू कडू आधी शिवसेनेमध्येच होते, त्यानंतर प्रहारच्या माध्यमातून त्यांनी आंदोलनं आणि राजकीय लढाई केली। शिंदेंनी बंड पुकारल्यावर गुवाहाटीला जाणाऱ्यांमध्ये अपक्ष आमदार म्हणून बच्चू कडू सुद्धा होते।
आता बच्चू कडू अधिकृतपणे शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले. आम्ही पाहतोय भगवा झेंडा घेऊन राबवणार आहोत. तो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत होतोय. आता झेंडा बदलला जरी असला तरी अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा. आणि तोच अजेंडा घेऊन आपण समोर जाऊ. तसं तुमचं काय शिवसेना तुम्हाला नवीन नाहीये. तुम्ही मूळचे शिवसैनिकच आहात. 25 वर्ष प्रहार सामाजिक संघटना आपण या ठिकाणी त्याचं काम केलं आणि आज पुन्हा स्वगृही शिवसेनेमध्ये आपण आलात. आपण फक्त आमदारकीसाठी नाही, आपण स्पष्ट केलेलं आहे. आपण आपले मुद्दे, ध्येय, धोरणं, गोरगरिबांना न्याय देणारे जे प्रश्न, याला कुठंतरी सत्तेचं बळ लागतं. कृष्णा सोनारवाडकरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.